शिक्षणाच्या दुरावस्थेची बातमी साताऱ्यातून आहे। कारण साळी गावात शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे। विद्यार्थ्यांना वरांड्यात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली। तक्रार करूनही बांधकाम विभाग जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष होत आहे। विद्यार्थ्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतात। साताऱ्यातील जावळी तालुक्यातील साळी गावात शाळेच्या गळक्या इमारतीमुळे वरांड्यात बसून शिक्षण घ्यावं लागत असल्याचं समोर आलं। तर वर्गात सगळीकडे पाणीच पाणी झालंय। शाळेची इमारत एवढी जीर्ण झाली आहे की भिंतींनाही तडे गेलेत। इमारतीचे कॉलम तुटलेत, त्यातून लोखंडी बार बाहेर आलेले आहेत। शाळेच्या शिक्षकाकडून याबाबत पाठपुरावा करून देखील बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करते। शाळेत 4 विद्यार्थी असले तरी विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। काय झालंय? काय त्रास होतो इथं? इमारत तुटलीये, फुटलीये, काय झालंय? इमारत खूप जुनी झाली आणि पावसाच्या पाण्यामुळे सगळं पाणी आत येतं, गळतं सगळं। शाळा व्यवस्थित झाली पाहिजे का? काय म्हणणं आहे तुझं? हो, शाळा व्यवस्थित झाली पाहिजे। आम्हाला वर्गात बसायचंय। ग्रामसेवक तर येतच नाही, म्हणजे काय करायला पाहिजे? इथं लाईट नाही, लाईटचा अर्ज दिलं, सगळं केलं, पण कुठंच लक्ष घालत नाहीत। आणि इमारत सगळी गळती, काय गळती म्हणजे सगळी पडायच झाली। आता हे पोपडं सगळं तुटले ते, ह्याला काय करायचं? मग सरकारने हे पोरांना काय झालं किंवा शिक्षकांना काय झालं तर त्याची जबाबदारी सरकारनेच घ्यावी। मुलं शाळेत बसायला सुद्धा भ्यायला लागले। आता त्याचं काय करायचं? मग आमचं हे दरवर्षी येते ती, जाते ती, नेते ती, बोलते ती आणि काहीच करत नाही ती। आता शिक्षक लोकांनी काय करायचं? आता ते आमच्या मंदिरात शाळा भरवते ती, अचानक जर पडलं तर 4 पोरं आहेत, त्यांची अवस्था काय होणार?